तुम्ही आत्ता इथे? तुमची तब्येत नीट नाहीये का? मला जाणीव आहे, मी कोर्टामध्ये रेश्मा वहिनींबद्दल जे बोललो त्याचा तुम्हाला त्रास झाला असेल, मी समजू शकतो. तुम्हाला जेलमधून बाहेर पडण्यासाठी मी खूप मदत केली होती. आता प्लीज तुम्ही करा. काय झालं, तुम्ही असे का पाहताय? काय केलेस माझ्या रेश्माचं तू? मिस्टर विजय, मी कशाला काय करेन? अहो, उलट मला तुमचा सुखाने चाललेला संसार बघायचा होता. ही नाटकं माझ्या पुढे करायची नाही. तुझा खरा चेहरा चांगलाच कळलाय मला. मला माहितीये माझा सुखाचा संसार तूच उद्ध्वस्त केलायस. मला सांग, काय केलंयस तू रेश्मासोबत? तू खून केलंस ना तिचा? जर तिचं खून केलं असेल तर मला सांग, तिची बॉडी कुठे आहे? मला निदान तिच्यावर अंत्यसंस्कार तरी करू देते. हे बघ, मी हात जोडतो तुझ्या पुढे, मी पाया पडतो तुझ्या. मला सांग, कुठे आहे रेश्मा? तिच्या आत्म्याला मुक्ती मिळेल. मिस्टर विजय, अहो तुम्ही प्लीज हे असं काही करू नका. हवं तर मी तुमच्या समोर हात जोडतो. प्लीज हे थांबवा. अहो, रेश्मा वहिनी माझ्या बहिणीसारख्या होतात. नीच माणसा, इतकं खोटं बोलताना तुला लाज नाही वाटत? मिस्टर विजय, तुम्ही समजून घ्या. तुम्हाला वेडेपणाचे झटके येत आहेत का? हे पहा, मला इथून बाहेर पडू दे, मी तुमची ट्रीटमेंट करतो. अरे नीच माणसा, कुठे पैसे नाही पापा? सोडणार नाही मी तुला. जसा इथून बाहेर पडशील ना तसा जीव घेणार आहे मी तुझा. मला सांग, वाड्यात सापडलेला सांगणार रेश्माचा होता? खरं बोल. मी शोध घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. तुला सांगतो ना आम्या, डॉक्टरांची उलट तपासणी बघून मला असं वाटतंय का नाही, डॉक्टर कधी बी सुटत्याल. हा, मला तर इतका आनंद झालाय काय सांगू तुला. मला वाटतंय काय करून काय नको असं झालंय मला. हे डॉक्टरांच्या नावानं मी कुस्ती सामने भरवतो, आणि पहिली कुस्ती आहे का नाही, नंबरी कुस्ती 1 लाखाची करतो एका फुकीतच. आणि मग पैसे कुठून आणणारस तू? ए माकडा, डॉक्टर देतील की. अरे किती मोठ्या मनाचा माणूस आहे ती. हा, अजून माझी उधारी देईना झालेत ती. ए नाम्या, नाही ठीक आहे, जाऊ दे चल. उधारीचं सोडून दिलं ते मी घेईलच कसं पण बजा, मी तुला मनापासून सांगतोय बघ, मला नाही आवडलं. रेश्मा वहिनी आणि मंजूचं नाव खराब नव्हतं करायला पाहिजे त्यांनी. ए माकडा, अरे तुझा मी अजून तिकडच आहे. हा, हे बघ नाम्या, काय खरं काय खोटं ते त्यांना माहिती. मला इतकंच माहिती आहे की माझा विश्वास आहे डॉक्टरांना, ती कधीच खोटं बोलत नाहीत. हा, तू काय बी बोल रे बजा, मला नाही म्हणजे नाहीच आवडलं. त्यांनी अशी बदनामी नव्हती करायला पाहिजे त्यांची. हे दाताळा, मग त्यांनी काय सावताला फासावर लटकून घ्यायला पाहिजे होतं का? म्हणजे तुझा विश्वास पटला असता. डॉक्टरांच्या बद्दल वाईट शब्द एक बी ऐकून घेणार नाही, आधीच सांगतो. दातच पाणी. ए बजा, तू काय बी बोल, मला नाही आवडलं. त्यांनी अशी बदनामी नव्हती करायला पाहिजे होती त्यांची. खरं बोलतो नाम्या, नाम्या खरं बोलतो बजा. त्या डॉक्टरने भर कोर्टात सगळ्यांसमोर माझ्या रेश्माची बदनामी केली रे. माझी रेश्मा अशी नव्हती, भोळी होती ती. तिचा भोळेपणाचा गैरफायदा घेतलाय त्या डॉक्टरने. त्याला सोडणार नाही मी, त्याचा जीव घेणार आहे मी, जीव. विजय भाऊ, अहो लई इज्जत करतो मी तुमची. गेल्या टायमाला पण असंच पिऊन तुम्ही बरळत होता डॉक्टरांच्या विरोधात. आता नका बोलू, घरी जा. बोलणार आहे, बोलणार. काय करणार तू? अरे इतकी वर्ष माझ्या पैशावर जगला तू, आणि आता त्या डॉक्टरची गुलामी करतो. लाज नाही वाटत तुला माझ्या? काय बोलतोय विजय भाऊ? पैशावर जगलो. शेवटचं सांगतोय, डॉक्टर माझ्यासाठी देव माणूस आहेत. अरे माझ्या कसं समजावून सांगू तुला? डोकं बोलून घेऊ का तुझ्या समोर? अरे देव माणूस नाही आहे तो, तो एक नंबरचा नीच माणूस आहे. बजा शांत हे त्यासनी सांग, नाहीतर. अरे बायको गेली त्यांची.
प्रेम आहे, त्रास नाही होणार का त्यांना? अरे याचा अर्थ असा होत नाही ना डॉक्टरांनी गायब केले रेश्मा वहिनीसनी. ठीक, डॉक्टरांनी गायब नाही केले, मग कोणी केलं सांग? डॉक्टर गुन्हेगार नाहीत ना, मग गुन्हेगार कोण आहे सांग? अरे मग डॉक्टरांनी गायब केलं असतं तर ते गावात कशाला राहिलं असतं? तूच सांग मला, कशाला राहिलं असतं गावात? मम्मी मला ना झोपच येईना झाली. वाईट जरा माझ्या डोक्याला तेल लावून देते का? मम्मी 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 काय झालं ग? हाय का? आता ह्यो प्रश्न मी आज तुला विचारायला पाहिजे. तू सांग तुला काय झालंय? कुठं काय बी नाही. बोल, काय म्हणत होती? मम्मी अगं काय चाललंय तुझं? कुठल्या विचारात हरवलीस? तू कसलं टेन्शन घेतलंय का? बघ माझ्या लग्नाचं नाही ना टेन्शन घेतलं, म्हणजे तसं असेल ना तर अजिबात टेन्शन घेऊ नका. माझं लगीन डॉक्टरांशीच होणार आहे आणि याची मला 100% खात्री आहे. अगं त्याची खात्री मला बी आहे तर. अगं मग कसला एवढा विचार करतेस? अगं तुझ्या लग्नाचा विचार करत नव्हती, डॉक्टरांचा विचार करत होती बघ. हाय का? आता त्यांचा कशाला विचार करायचा, ते लवकरच सुटून येणार आहे. तुला माहित आहे ना डॉक्टरांनी डॉक्टर असण्याचे सगळे पुरावे कोर्टाला दाखवले, त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नको. आणि राहिली ती दिव्या मॅडम आणि आर्या मॅडम, त्या डॉक्टरांविरोधात अजिबात कुठले पुरावे सादर करू शकत नाही. ती बी आहे म्हणा, पण जवळ डॉक्टर सुटत नाहीत, इथं हॉटेलवर येत नाहीत, तवर काय माझ्या जीवाला चैन नाही पडणार. पण टिम्पल, मला असं सारखं वाटतंय अगं, ते दिव्या मॅडम आणि आर्या मॅडमनी डॉक्टरांना परत कशात अडकवले तर? नाही, असं काय बी होणार नाही. तू का टेन्शन घेतेस मम्मी? तुला माहित आहे ना डॉक्टर किती हुशार आहेत ती, त्यामुळे ते बरोबर डोकं लावतात आणि सुखरूप घरी येतात. तसंच व्हायला पाहिजे बघ. वय तू अजिबात टेन्शन घेऊ नको. मी तुझं टेन्शन कमी करू का? कसं कसं म्हणजे? वाईस तुझ्या डोक्याला तेल लावते की? न ग, मीच लावते तुझ्या डोक्याला. ये काय न ग, मी देते लावून. पण मम्मी तुझ्या डोक्याला तेल लावून झालं ना, हा. मग माझ्या पण लावायचा. शहाणीच आहेस की, लावते बया. कुणी काय ठेवलंय रे इथं? ए आजे, अगं तू इथं काय करतेस? अरे तुझ्या आज्यानं खजिना ठेवलाय तो होडाकते. पण माझ्या आजोबाने इथं का बरं खजिना पुरला? वाड्यात काय वाईट जागा आहे होय? अरे तो तुझ्यासारखाच खोडील होता ना, म्हणून त्याने इथं ठेवला होता. मला माहितीये तू काय खजिना नाही हुडकत. अरे मुर्दे माहितीये ना, मग कशाला विचारतोस? जा तिकडे. नाही, मी आणायला जाणार इथनं. जर तुला खरंच खजिना गावला तर? खजिना नाही मुर्द्या, मिसरीचा डबा होडाकते. काठी काय आहे रे इथं? अगं ह्यो तर अरे ह्यो मंजूचा फळा. हा, पण आजे कसं का कळलं तुला की मंजू द्यायचा फळ आहे? खरं सांग, दिसतं ना ग तुला? अरे मला दिसत नाही, मला स्पर्शाने कळतं. मंजूची बोट फिरल्यात ह्याच्यावर. ती आहे ना वाड्यात यायची, पोरांना शिकवायची. वाडा कसा भरला ग तो वाटायचा. आजे, अगं मला बी शिकव की शिव्या, म्हणजे तुझ्या एवढी झाली ना की मी बी सगळ्यांना शिव्या देत फिरीन बघ. आणि लहानपणापासून मला आजी म्हणून हाक मारायची, माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपायची, मला सगळं सांगायची, माझी काळजी करायची, माझ्याशी खूप गप्पा मारायची. अगं मंजू, दे ना माझ्या हातात हात तू, मला मारला आजी म्हणून हाक. हे मंजू. ए आजे, अगं मला पण लय आठवण येते बघ मंजू दीदीची. अरे ती सगळ्यांना जीव लावायची, सगळ्यांची काळजी करायची, आणि तिला माणसं खूप आवडायची, आणि लगेच कोणावर विश्वास टाकायची. त्याने तिचा विश्वास घात झाला. त्या कंपाऊंडरने ना तिच्या आयुष्याची माती केली, त्याची किडनी ढासाळी लवकर, त्याचा
त्याचा मुर्दा बसवला तसं वाटो त्याला किडा पडतात. माझ्या मेंदूला त्यांनीच मारली आणि आहे ना त्यांनी तिच्या नाही ते आराम घेतले. अरे अगं तू रडू नको राग. अगं तू रडल्यावर मला पण रडायला, तू रडू नको. जैन साहेब त्या इंटरव्ह्यू प्रकरणाबद्दल बोलायचं होतं. कसला इंटरव्ह्यू? साहेब, काहीच माहिती नसल्यासारखं वागू नका. मुळात तुम्ही त्या देवी सिंगला इंटरव्ह्यू द्यायची परमिशन कशी काय दिली? अहो तुम्ही कशाबद्दल बोलताय? कुठल्या इंटरव्ह्यू बद्दल बोलताय? मला काहीच कळत नाही. तुम्ही एका कुण्याला साथ देता हे तरी कळतंय का तुम्हाला? मी असं काहीही करत नाही. आणि तुमच्याकडे पुरावा आहे का? पुरावा तर मी शोधेनच, पण तुम्ही अंगावर ही जी वर्दी घातली. हे बघा, नीट बोला माझ्याशी. मी सांगितलं ना तुम्हाला इथं असलं काही घडत नाही म्हणून. आणि तुम्हाला कोणी सांगितलं इथं इंटरव्ह्यू झालाय ते? तुम्ही असं समजू नका साहेब की आरोपीला पकडून दिलं म्हणजे आमची जबाबदारी संपली. आमची त्याच्या प्रत्येक हालचालीवरती बारीक नजर असते. आम्हाला मिळालेली बातमी खोटी असूच शकत नाही. एवढा ओव्हर कॉन्फिडन्स बरा नाही. आमचंही इथल्या कैद्यांवर बारीक लक्ष असतं. उगीच बिनबुडाचे आरोप करू नका, कळलं का? नाही ते कळेल लवकरच. त्याची चौकशी करण्यासाठी मी कोर्टात जाईन. हरकत नाही, मला नाही फरक पडत. आणि तुम्हाला जे काही करायचं असेल तुम्ही करू शकता, कळलं? आता हाय का आजे? वाईस पाऊस पडेल म्हणून मी बाहेर भिजायला आलो, तर तो पाऊस पण पडेना झाला. या आता मला काय दिसतंय मुडद्या? पाऊस आलाय का गेलाय ते? ओ मंगल वाहिनी, ओ बाबू दादा, काय बोंबलताय रे? थांब म्हातारे सांगतो. ओ मंगल वाहिनी, बाबू दादा टिप्पे. अरे पण नसतोय का पण? काय झालं? आओ डॉक्टर आलं. काय? डॉक्टर आलं? या डॉक्टर आलं आणि कोर्टाने एकदम असा कसा निकाल दिला? नाही ते सुटणारच होतं, पण कोर्ट सुरू व्हायच्या आधीच कसं काय सुटलं ती? अगं ती जाऊ दे, जा वळायला घेऊन ये जा. वय असा कसा सुटला तो मुर्दा? त्याचा मुर्दा बसवला त्याचा लवकर. आणि तुम्ही काय रे वर तोंड करून सांगायला आलाय? कोण दे? चल इथं, मला नाही इथं राहायचं. चल वाडा तुझ्या नावावर करून देते सगळा. काय माझ्या नावावर वाडा करते? चल 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 लवकर चल लवकर चल. आय बी काय करू नको. तू बस त्या कंपाऊंडरच्या गोथड्या तोडत आणि तुम्ही याच वाड्यात. मग बघती बघा तुमच्याकडे. अगं म्हातारे, डॉक्टर सुटलेत पण तसे नाही सुटलेत. अरे आल्यात आणि तसे नाही आल्यात म्हणजे काय? अगे टीव्हीवर आलं, टीव्हीवर. काय त्याला फाशी देताना दाखवतात का काय? बाबू दादा, हो काय लगेच बसताय? ए म्हातारे, जरा तरी चांगलं बोलत जा की. चांगलं बोलता येत नाही का? नाही तर निदान वाईट तर बोललाय माणसाने. मंगल वहिनी, अहो डॉक्टरांची मुलाखत आहे टीव्हीवर. चला आपण बघू. चला 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 चला. ए आहे चल की तू पण लवकर. ए जा, तो काय हिरो लागून गेला होय त्याला बघायला? त्याला घातला नेऊन डाबऱ्यात त्याला. लवकर बस मग तू इथं. अगं टीव्हीत माझा नवरा बी दिसेल, मी जाते बघायला. जा जा बघ जास. या बया, नाव काढलं डॉक्टरांनी. नशीब लागतंय असं जावई मिळायला. पण मला हेच कळना झालंय, डॉक्टरांनी ह्यो इंटरव्ह्यू नक्की कशासाठी दिला असेल? मम्मी, मी आपण जाऊ का ग जेलात? तिकडे जातो म्हणजे मी आपण तुम्हाला इथे दिसीन बघा. तिकडे जातो आणि त्या समजा प्रश्नांची उत्तर देतो. हा सोन्या, काहीतरीच काय बोलतोस? पुढे टीव्ही बघ. फुटपाथवर राहायचो, थंडीत कुडकुडायचो. कधी कधी लोकांनी ते खरकट अन्न कचराकुंडीत टाकून दिलेलं असतं ना, ते खाऊन दिवस काढले. या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होता मला. सॉरी. नाही, माझ्या जगमा जगातल्या कुठल्या सॉरीने भरून नाही निघणार. कारण मी जे भोगलंय ते कोणालाच भोगायला लागू नये म्हणून माझे सतत प्रयत्न चालू असतात. मला आवडतं लोकांची सेवा करायला. या मार्गाने मी लोकांची सेवा करत बघितलं का? बघितलं का किती हालाकीत दिवस काढले? डॉक्टर त्रास बघवत नाही, खूप त्रास होतो मला. ज्याचं कोणी नसतं का? मी गरिबांची सेवा सुद्धा विनामूल्य करतो. विनामूल्य त्यांना ट्रीटमेंट देतो. भविष्यात मला गोरगरिबांसाठी म्हणूनच डॉक्टर सगळ्यांची सेवा करतात मनापासून.
कसली सेवा रे? त्याच्या बापाला केली होती रे, लोकांचा फोन करून त्यांना फसून असली होय सेवा. अरे मागणीचा अश्रू आहे त्याचं. तर बंद करा ते टीव्ही बंद करा, नाहीतर आहे ना फोडते मी. नको टीव्ही बंद करते मी. काठी खाली कर. नाम्या चल आपण मोबाईलवर बघू. तरीचा मी तो हल्ला घेते. त्याचा मोडदा बचवला त्याला घातलं नेऊन डाबऱ्या. डॉक्टर डॉक्टर अहो काय डॉक्टर, किती वेळ हाक मारायची तुम्हाला? अहो सॉरी, ते पुस्तक वाचताना मी खूपच रमतो त्यामुळे आजूबाजूला काय चाललंय पाहण्याच राहत नाही. हो ते आलं लक्षात, पण तुम्ही असं करायला नको होतं. अहो यात काय चुकीचं आहे? माणसाचा सगळ्यात जवळचा आणि खरा मित्र पुस्तक असतो. तुम्हाला शाळेत शिकवलं नाही वाटतं? अहो डॉक्टर, मी पुस्तकाबद्दल बोलत नाहीये, मी त्या इंटरव्ह्यू बद्दल बोलतोय. कसं काय? अहो डॉक्टर, सगळीकडे तुमचाच इंटरव्ह्यू पसरलाय. अहो लोक हल्ली नाही टीव्ही समोर इंटरव्ह्यू बघताना, सगळ्या सोशल मीडियावर पण तेच बघतात लोक. तुम्हाला लय लोकांचा सपोर्ट मिळतोय, त्यांना तुमचं म्हणणं पटलेलं दिसतंय. पटणारच ना, खरेपणा नेहमी मनाला भिडतो पवार साहेब. तुम्ही स्वतःहून सगळेच प्रार्थना करतायत. तेच तर हवं होतं मला. मी काही केलंच नाहीये तर सुटणार हे 100% ठरलं होतं. आता पुढे बघा मी काय करतो. बरं ठीक आहे, येतो. येस मॅडम. असा कसा इंटरव्यू झाला? तेच मलाही कळत नाही. तेच कळत नाहीये म्हणजे? तुम स्कूल में नहीं हो कि मुझे आंसर पता नहीं करके नीचे बैठ गए? मुझे इसके पूरी डिटेल्स चाहिए. येस मॅडम. उसको परमिशन किसने दी? बहुतेक जेलर साहेबांनीच दिली असेल, पण ते ऍक्सेप्ट करत नाहीयेत. मग ज्याच्याकडून टीप मिळाली त्याला पकडा, त्याच्याकडून कन्फर्म करून घ्या आणि जेलरची कंप्लेंट करा. मॅडम, तो हवालदार नोकरी जाईल या भीतीने सगळ्यांसमोर यायला तयार नाहीये. हे काय चाललंय आपल्या डिपार्टमेंट मध्ये? ऐसे उस देवी सिंह को फांसी पे चढ़ाएंगे? तुम्ही एक काम करा, जिस लड़की ने उसका इंटरव्यू लिया है उसको पकड़ो, उसकी पूछताछ करो. लोकांच्या मनात या इंटरव्ह्यू मुळे सिंपती क्रिएट झाली. हो मॅडम, लोकांना आता तो गरीब बिचारा वाटायला लागलाय. त्याने काहीच केलेलं नाही, आपणच त्याला त्रास देतोय असं वाटतंय सगळ्यांना. हेच तर हवं होतं त्याला. उसने जानबूझ के ऐसा इंटरव्यू दिया. मैं अच्छे से जानती हूँ उस देवी सिंह को. एक नंबर का शातिर इंसान है वो. 1-2 भेटीमध्ये माझ्याही लक्षात आलंय ते. मॅडम, मी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करेन. फक्त आश्वासन नकोय मला रिझल्ट हवाय. लोकांसाठी तो देवी सिंग हिरो झाला नाही पाहिजे. अंडरस्टँड? येस मॅडम. चिखरे, हा साहेब. त्या देवी सिंगचा इंटरव्ह्यू ज्या पत्रकार मुलीने घेतला तिला चौकशीसाठी बोलू. हो साहेब. तू इथे काय करतेस? काय करते म्हणजे? तुम्हाला भेटायला आली. तुला बोललं नव्हतं मी. ते मला बी माहित आहे. मी तुमचं कौतुक करायला आली. अहो कसलं भारी काम करताय तुम्ही. कसला भारी इंटरव्ह्यू दिला. गावात फक्त तुमची चर्चा चालू आहे बघा. आता गावातली सगळी लोक आहे ना त्या दिव्या मॅडमच्या नावाने बोट मोडतात ते, आणि तुम्ही लवकर सुटावं म्हणून देवाला प्रार्थना बी करतात बघा. लोकांना माझी दया येते. नुसती दयाच नाही तर तुमची काळजी पण वाटायला लागली. जसा गावातल्यांनी तुमचा इंटरव्ह्यू बघितलाय ना तशी गावात एकच चर्चा आहे की डॉक्टरांना आई वडील नसताना सुद्धा त्यांनी एवढे काबड कष्ट केलंय. अनाथ असून पण एवढं शिकलेत, गरिबांची एवढी सेवा करतात. त्यामुळे एवढा सेवा करणारा माणूस कधीच खून करू शकत नाही. मी विचारही नव्हता केला, एवढा फेमस झाला हा इंटरव्ह्यू. वय तुम्हाला सांगू का, मला नाही वाटत आता कोर्ट तुम्हाला जास्त दिवस जेलमध्ये ठेवी, कारण गावातले सगळे लोक तुमच्या बाजूने आहेत. त्यामुळे कोर्टावर बरोबर दबाव येणार बघा आणि तुम्ही लवकर सुटणार. त्या मॅडमने तुमचा इंटरव्ह्यू घेतला ना, ते लय भारी काम झालं बघा. घेतला नाही डिंपा, दिला. आपण एकच झालं ना. दोन्ही एकच नाही, खूप फरक आहे. तिने इंटरव्ह्यू घेणं आणि मी इंटरव्ह्यू देणं यात खूप मोठा फरक आहे. तिला असंच वाटत असेल ना की तिने माझा इंटरव्ह्यू घेतलाय, पण तिला आत्ता कळलं असेल तिच्याकडून मी इंटरव्ह्यू करून घेतलाय.
ज्याचा मला खूप फायदा झालाय. वय तुम्हाला याचा लय फायदा होणार आहे बघा. ते सोड, तू इंटरव्ह्यू बघितलास की नाही? वय मी आता पूर्ण बघितला, पण घरातल्याने अर्धाच बघितला हो इंटरव्ह्यू, कारण आजीनं टीव्ही लगेच बंद करायला सांगितलं. पण मम्मीने जेव्हा इंटरव्ह्यू बघितला ना तेव्हा ती लय खुश झाली होती बघा, आणि थोडी इमोशनल पण झाली होती. पण फक्त ते गडबड झाली. काय? अहो तुमचा हा इंटरव्ह्यू कसा घेतला याची पोलीस चौकशी करतात, आणि त्यांना कळलं ना त्या पत्रकाराला तुम्ही जेलमध्ये बोलवलं होतं तर तुमचं काय खरं नाही आणि त्या जेलरचं पण काय खरं नाही.